हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ब्लाऊजवरनं मापे कशी घ्यायची। तर ती मापं आपण इथं बघा कागदावरती लिहून घेतलेली आहे। तर ही मापं टाकून आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। तर खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल तुम्हाला सहजरित्या ब्लाऊजची कटिंग जमेल। स्वतःचं ब्लाऊज शिवलं तरी भरपूर होईल तुमच्यासाठी। तर इथं बघा एक पेपर घेतलेला आहे मी आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने आहे आणि तिकडच्या साईडला वरच्या साईडला आपली ओपन बाजू आहे कागदाची। तर पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट आपण इथे सोबत कटिंग करूया। तर ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 15 इंच। तुम्ही तुमची जेवढी आली असेल तेवढी घ्या। त्याच्यानंतर बघा शोल्डर इथं दोन प्रकारे तुम्ही घेऊ शकता। 5 इंच शोल्डर घेतलं तर 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे आणि 5.5 इंच शोल्डर घेतलं तर 6 इंच मुंडा घ्यायचा आहे। तर इथं बघा मी 5 इंच शोल्डर घेते। त्याच्यानंतर बघा आपल्याला ते सुद्धा व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। बघा उंची आपण 15 इंच घेतलेली होती, तर ती सुद्धा इथं व्यवस्थित शोल्डर जिथं आपण मोजलेलं आहे तर तिथं आपल्याला या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सरळ अशी लाईन आखायची आहे। त्याच्यानंतर बघा 5 इंच शोल्डर घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। तर बघू शकता इथं मी 5.5 इंच मुंडा टाकलेला आहे। त्याच्यानंतर तो सुद्धा व्यवस्थित चेक करायचा आहे। बघा तर 5 इंच वरती शोल्डर घेतलं होतं, खालच्या साईडला मुंड्याच्या तिथं सुद्धा आपल्याला तो चेक करायचा आहे। आता शोल्डर आणि मुंडा या पद्धतीने जोडायचा आहे। तर पहा, तर खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवते आहे मी। तर आता इथं बघा 36 साईजचा हा ब्लाऊज आहे। तर 36चा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला 9 इंच आणि 1.5 इंच इथं मी मार्जिन घेते। तुम्ही जर तुम्हाला जास्त हवी असेल मार्जिन तर तुम्ही इथं 2 इंच घेऊ शकता। तर बघा इथं मी 9 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन, टोटल आपली छातीची घडी इथं 10.5 इंच झालेली आहे। तर कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला 10.5 इंच टाकायचं आहे, कारण पाठीमागचे आपण टक्स घेतो त्यासाठी। आता इथं बघा हे दोघं पॉईंट आपल्याला या पद्धतीने जोडायचे आहे। तर बघू शकता या पद्धतीने जोडून घ्यायचं। त्याच्यानंतर बघा मुंडा इथं मुंडा काढायचा आपल्याला। मुंड्याचं माप कसं टाकायचं बघा आता परफेक्ट मुंडा कसा काढायचा। तर पाठीमागचा मुंडा आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। या पद्धतीने तिरकस अशी लाईन आखायची आणि पुढचा जो मुंडा आहे तर तो आपल्याला 1 इंचावरती इथं मार्किंग करायचा आहे। तर दोघं पॉईंट घेऊन मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता बघा परफेक्ट असं आकार जमायला पाहिजे आपल्याला। तर त्यासाठी मुंडा जेवढा असेल त्याचं इथं बघा सेंटर पॉईंट काढलेला आहे मी आणि हे तिघं पॉईंट जोडत आपल्याला या पद्धतीने इथं आकार द्यायचा आहे। आता बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं तुम्हाला जसं जमत असेल तसा पेपर आहे तो फिरवून घ्यायचा आणि सिंपल असा आपल्याला गोलगडा असा द्यायचा आहे। म्हणजे इथं आपण अर्धा गोल इथं देऊ शकतो। बघा इथं या पद्धतीने मुंड्याचा आकार द्यायचा आहे। म्हणजे अंदाजे न देता तुम्ही या पद्धतीने द्या। तुमचा ब्लाऊजमध्ये कुठेही चुन्या वगैरे येणार नाही, ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो। त्याच्यानंतर बघा आपण इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, काय डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आता इथं बघा आपण कटिंग करून घेऊया सर्वात पहिले। पुढच्या भागाची तुम्हाला मी कशी मापं टाकायची पुढच्या पार्टची तर ते सांगते। तर त्याआधी बघा जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला कटिंग करायचं आहे। आता इथं बघा मुंड्याचा आकार कटिंग करताना पाठीमागचा जो मुंडा आहे तो कटिंग करायचा आहे बघा, कारण खालच्या साईडला आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, हे लक्षात राहू द्यायचं आहे। आणि दोघं पार्ट आपण इथं सोबत कटिंग करतोय। तर पुढचा आणि पाठीमागचा पार्ट या पद्धतीने सर्वात पहिले कटिंग करून घ्यायचं आहे बघा। तर हे कट करून घेतलंय मी। तर पुढच्या भागाची जी आपण मापं आहेत तर ती इथं टाकणार आहोत। त्याआधी बघा जी मापं आपण घेतलेली आहे ती इथं लिहून घेऊया। 15 इंच ब्लाऊजची उंची, 5 इंच शोल्डर, 5.5 इंच मुंडा, पुढचा मुंडा 1 इंच, पाठीमागचा मुंडा 1.5 इंच आणि इथं छातीचा चौथा भाग 9 इंच, मार्जिन घेतली आहे आपण 1.5 इंच। तर टोटल आपल्या इथं बघा हा 36 साईजचा ब्लाऊज आहे। तर वरती जेवढा आपण 10.5 घेतलेला आहे तेवढंच खाली कमरेच्या साईडला सुद्धा 10.5 इंच घेतलेला आहे। आता इथं बघा आपल्याला गडारुंदी टाकायची आहे। आता 5.5 इंच मुंडा, 5 इंच शोल्डर घेतलेला आहे तर 2 इंच गडारुंदी घ्यायची। 5.5 इंच शोल्डर, 6 इंच मुंडा,
घेतला तर 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. तर बघा बंद बाजूकडून आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे 2 इंच. तर गळा इथं 6 इंच आहे, तर आपण 6.5 इंच मार्जिन अर्धा इंच घ्यायची आहे. 6.5 इंचावरती मार्किंग करायचं. त्याच्यानंतर खालच्या साईडला सुद्धा गळारुंदी टाकायची आहे 2 इंच. तर या पद्धतीने आपला बघा इथं बॉक्स तयार होतो. तर व्यवस्थित असं मार्किंग केलेलं आहे. तसेच ते पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथं आपला गळ्यासाठी बॉक्स तयार झालेला आहे. जी मापं घेतलेली आहे ती लगेच इथं लिहून घेते मी. तर 2 इंच गळारुंदी आणि 6.5 इंच पुढचा गळा. आता खालून गळ्याच्या तिथून 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि सिंपल असा आपल्याला इथं गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर बघू शकता इथं या पद्धतीने शेप देऊन द्यायचा आहे. आता गळ्याकडील बाजूकडे बघा 2.5 इंच वरती मार्किंग करायचं आहे आपल्याला. तर हे 2.5 इंच घेतलं आणि मुंड्याकडील बाजूकडे 2 इंच वरती मार्किंग करायचं आहे. बघा या पद्धतीने 2 इंच वरती मार्किंग केलेलं आहे. आता लाईन आखून घ्यायची आहे. तर व्यवस्थित बघा जसं मी तुम्हाला इथं दाखवते आहे तसं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पहा इथं व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर बघा सिंपल असं आपल्याला इथं थोडासा असा कर्वसारखा आकार द्यायचा आहे बघा. कटोरीचा शेप राहतो आपला तसा या पद्धतीने. आता 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर आपल्याला बघा मुंड्याकडून आपल्याला आतल्या साईडला 5 इंच वरती मार्किंग करायचं आहे. तर हे जे 5 इंच घेतलेलं आहे तर ते मोठ्या साईजसाठी आहे. तर मोठ्या साईजसाठी आपण 5 इंच घेतलं आहे. तर लहान साईजसाठी काय किती इथं इंच घ्यायचं आहे तर 28, 30, 32 आणि 34 या 3 साईजसाठी 4.5 इंच घ्यायचं आहे. जिथं आपण 5 इंच घेतलेलं आहे कटोरीचं माप. तर आता इथं बघा जिथं 5 इंच मार्किंग केलेलं आहे तिथून एक सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे. आता बघा गळ्याच्या तिथं आपण 1 इंचावरती एक पॉईंट घेतलेला होता तुम्हाला दिसतोय. तर तिथून आपल्याला या पद्धतीने पट्टी आहे ती तिरकस ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला कटोरी जी आहे तर तिचा शेप आहे तर तो परफेक्ट इथं जमेल. तर बघू शकता इथं सिंपल असा आपल्याला थोडासा असा आकार द्यायचा आहे. आता हा जो आकार आपण घेतला आहे तर मीटरपट्टी जर घेतली तर 1/2 इंच एवढं अंतर येतं ते. म्हणजे जे आपण आकार दिला आहे आणि तिरकस लाईन आखलेली आहे ते. तर या पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे. आता तुम्ही नंतर तुम्हाला कटिंग करता यावं यासाठी तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा या पॅटर्नचा काढू शकता. आता बघा दोघं पार्ट आहे ते पाठीमागचा आणि पुढचा पार्ट आपण वेगळे करून घेऊया. तर त्यासाठी इथं बघा मी व्यवस्थित असं मार्किंग केलेलं होतं ते तिथं प्रेस करून घेतलं आणि त्याच्यानंतर पट्टीच्या मदतीने दोघं पार्ट आहे ते मी सेपरेट करून घेतलेले आहे. तर बघू शकता इथं हा आपला पाठीमागचा पार्ट आणि हा आहे पुढचा पार्ट. तर सर्वात पहिले आपण पुढचा पार्ट आहे तो कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिले बघा मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे. कारण तो मुंडा आहे तर तो आपला इथं पाठीमागचा मुंडा आपण इथं कटिंग केलेला होता. तर सर्वात पहिले पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करायचा. त्याच्यानंतर इथं बघा गळा आहे तर तो मार्किंग केलेला आहे तसाच इथं आपल्याला कटिंग करायचा आहे. तर बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी आहे ती. तर क्रॉसपट्टी आपण कागदावरती म्हणजे पेपर पॅटर्न तयार करताना 2.5 आणि 2ची घेतो. आता वाढीवसुद्धा आपल्याला इथं क्रॉसपट्टी काढायची आहे आणि कटोरीसुद्धा वाढवायची आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल ब्लाऊजवरनं माप कसा घ्यायचा आहे ते, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की मी कटोरीचं माप कसं घेतलं आहे. तर मी इथं बघा या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर कटोरीचं माप कसं घ्यायचं आणि कटोरी कशी काढायची म्हणजे वाढवायची. आता पाठीमागच्या भागाची मार्किंग करताना बघा इथं मी 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे. आता खालच्या साईडला बघा आपण अर्धा इंच तिथं मार्जिनसाठी घेतलेलं आहे. म्हणजे खाली आपलं कापड आहे ते फोल्ड होतं किंवा आपण कमरपट्टी लावत असतो. तर त्यासाठी एवढा कापड आपला तिथं जोडला जातो. आता ब्लाऊजवरनं मापं घेतलं होतं तर त्याच्यात इथं पाठीचा जो पार्ट होता त्यांचा तर तो इथं 6 इंच एक्स्ट्रा सोडलेला होता. तर मी 6 इंचवरती मार्किंग केलं. तर त्यांचा गळा आहे तर तो 8.5 इंच झालेला आहे. तर आता इथं बघा वरच्या साईडला गळारुंदी 2 इंच घेतली आणि खालच्या साईडला सुद्धा 2च घेतलेली आहे. तर तुम्ही इथं 2.5 सुद्धा घेऊ शकता आणि किंचित थोडंसं बघा इथं 2 इंच घेतलेलं आहे आणि हा 8.5 इंच गळा. आता सिंपल असा आपल्याला बघा इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर 1/2 इंच एवढं बाहेर काढलेलं आहे बघा मी शेप आहे तो.
गळ्याचा। तर पहा तुम्ही लहान मोठा गळा तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता। आता हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, तर त्यानुसार मी इथं गळ्याची मार्किंग करते। आता टक्स टाकायचे आहे पाठीमागचे। तर गळ्याकडून आपल्याला बघा 4.5 इंच घ्यायचं आहे। तर हे जे आहे माप तर सर्व साईजसाठी आहे बघा। आणि वरच्या साईडला उभा टक्स म्हणजे आडवी मार्किंग 4.5 घ्यायची आणि उभी मार्किंगसुद्धा आपल्याला 4.5 घ्यायची आहे। आता गळा इथं छोटा आहे त्यासाठी 4.5 घेतलेला आहे आणि डीप गळा असतो आपला खालीपर्यंत येत असतो, तर तेव्हा अर्धा इंच टक्स आहे त्याची उंची जी आहे तर ती कमी करत जायचं आहे, म्हणजे टक्ससुद्धा व्यवस्थित येता ब्लाऊज परफेक्ट बसतो। आता टक्सची मार्किंग केलेली आहे तर ती दोघं साईडला अर्धा इंच घ्यायची आहे। इथं लिहून दिलेले बघा मी। तर हे झाले आपले पाठीमागचा पार्ट आहे तो। आता बाहीची कटिंग कशी करायची ते पाहूया। तर बाही लांबी बघा इथं 6 इंच आहे। तर 5 इंच बाही तयार बाही पाहिजे, 1 इंच आपण इथं मार्जिन घेतलेलं आहे। तर बघू शकता इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मी आणि बंद बाजूकडून आपल्याला इथं 6 इंचवरती मार्किंग करायची आहे बघा। तर इथं बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो बाहीची लांबी आणि बाहीची रुंदी किती घ्यायची आहे ते। तर 6 इंच आपण इथं बाही लांबी घेतलेली आहे। बाहीची लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता। आता 10.5 इंच आपण मार्जिन सहित घडी झालेली होती छातीची, तर आपल्याला 1 इंच मायनस करून इथं बाहीची घडी घ्यायची आहे। तर 9.5 इंच मी इथं बाहीची घडी घेते। तर बघा इथं या पद्धतीने बाहीची घडी म्हणजे रुंदी तुम्ही या पद्धतीने टाकू शकता व्यवस्थित। असं बघा बाहीची लांबी आपण इथं 6 इंच घेतलेली आहे आणि 9.5 इंच आपल्याला इथं बाहीची घडी टाकायची आहे। तर दोघं ठिकाणी मी मोजून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने बघा मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे बाही आपल्याला व्यवस्थित कटिंग करता यावी यासाठी। आता इथं बघा मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर बाहीची लांबी बघा लक्षात राहू द्या, बंद बाजूकडून बाहीची लांबी टाकायची आणि बाहीची इथं घडी आपल्याला आडवी मार्किंग करायची आहे। आता इथं बघा बंद बाजूकडून आपण बाहीची लांबी टाकलेली आहे आणि ओपन जी बाजू आहे तर त्या साईडहून आपल्याला इथं मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला तिथं कॅप हाईट टाकायची आहे। तर आडवी मार्किंग आपण बाहीची घडी घेतलेली आहे बघा 9.5 इंच, छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून घेतलेला आहे। आता इथं बघा वरून मी आकार देण्यासाठी 3.25 इंच घेतलेला आहे बघा, म्हणजे इथं 3 इंचमध्ये एक लाईन कमी घेतलेला आहे। तर एवढं तुम्हाला समजलं असेल जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। आता आतल्या साईडला 2 इंचवरती मार्किंग करायची आहे आणि एक लाईन आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने। 2 इंच हे सर्व साईजसाठी आहे, फक्त घडी बदलत असते बाहीची। आपण छातीच्या घडीमधून ते 1 इंच मायनस करून आपण बाहीची घडी घेत असतो, तर हे लक्षात राहू द्यायचं आहे। आता इथं बघा तिरकस मार्किंग करून घ्यायची आहे। आता 3 पॉईंट घ्यायचे आपल्याला 2-2 इंचाचे। तर साईज मोठी आहे त्यासाठी इथं बघा 2 इंच घेतलेला आहे। जसं आपण कटोरीचं माप टाकलं होतं सेम त्याच पद्धतीने। लहान साईज असेल तर 1.5 इंच घ्यायचं, म्हणजे 34पर्यंत 1.5 इंच घ्यायचं आहे आणि 36च्या पुढच्या साईजसाठी 2 इंच घ्यायचं आहे। आता तिघं पॉईंट आहेत त्यांना अर्धा इंच आपल्याला इथं मार्किंग करायची आहे। तर पहिला पॉईंट होता त्याला खाली अर्धा इंच घेतलं आणि पुढचे जे 2 पॉईंट आहेत त्यांना वरच्या साईडला दिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। आता आकार कसा द्यायचा बघा, तर या पद्धतीने हे तिघं पॉईंट जसं मी इथं दाखवते आहे तसं इथं घ्यायचं आहे। आता इथून सुरुवात करायची, या पॉईंट जवळ यायचं, इथून मग 2 नंबरच्या पॉईंटच्या तिथं खालून आपल्याला हा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर वरच्या शेवटचा जो आकार आहे तिथं काढायचा आहे आपल्या त्या आकारला। आता इथून बघा या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे। तर हा झाला इथं पाठीमागचा मुंड्याचा आकार, खालच्या साईडला आहे तर तो पुढचा मुंड्याचा आकार आहे। तर हे लक्षात राहू द्या। तर पुढचा जो मुंडा असतो तर तो खोल असतो आणि पाठीमागचा मुंडा आपला उथळ असतो, तर त्याच्यासाठी या पद्धतीने आकार द्यायचा आहे। आता दंडघेर घ्यायचा आहे इथं बघा खालच्या साईडला। तर खालच्या साईडला दंडघेर आहे ते 6 इंच आहे। इथं बाहीला बघा 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे, उरलं तर चालतं पण बाही जोडताना कमी पडायला नको यासाठी एक्स्ट्राची इथं मार्जिन घेऊन घ्यायची आहे। आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हे स्टेप आहे जसं मी दाखवते आहे तसं तुम्ही व्यवस्थित असं कटिंग करा
त्याच्यामुळे तुमची बाही कमी पडणार नाही, जोडताना परफेक्ट अशी आपली इथं बाही येते. आता दंडघेर अधिक 2 इंच बरोबर इथं खाली आपण 8 इंच आलेला आहे. आता तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजवरनं इथं माप घेतलं असेल, म्हणजे अंगावरनं माप घेतलं असेल, तर दंडघेरच्या निम्मे घ्यायचं आहे. जेवढं घेतलं असेल तेवढं निम्मे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आता इथं बाहीची कटिंग करताना बघा, सर्वात पहिले वरचा जो आकार होता तर तो इथं मी कटिंग केलेला आहे. त्याच्यानंतर बाही ओपन करायची. आता आपल्याला इथं पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो कटिंग करायचा आहे. तर पहा, या पद्धतीने जसं मार्किंग केलेलं आहे तसं इथं कटिंग करायचं आहे. तर बघू शकता इथं आपण 36 साईजची इथं बाहीसुद्धा कटिंग केलेली आहे. तर यात तुम्हाला काय डाऊट आले असतील किंवा काय समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता इथं बघा, बाहीची कटिंग झालेली आहे. आता आपण इथं बघा, जी क्रॉसपट्टी आहे तर ती वाढवणार आहोत. तर क्रॉसपट्टी कशी वाढवायची बघा, तर एका साईडला आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे बघा. तर सर्व साईजसाठी ही बाही आपल्याला 3.5 आणि 3ची घ्यायची आहे. आता छातीची घडी आपण 10.5 इंच घेतली होती. तर इथं तुम्ही बघा, मार्जिन 1 इंच किंवा अर्धा इंच इथं घेऊ शकता. तर इथं बघा, मी 11.5 इंच इथं क्रॉसपट्टीची मार्किंग केलेली आहे. आता एका साईडला 3 इंच घ्यायचं आहे. ते सुद्धा व्यवस्थित मोजून घेऊया आपण बघा, या पद्धतीने. तर बघा, बऱ्याचदा काय होतं, आपण ब्लाऊज जेव्हा शिवतो तेव्हा क्रॉसपट्टी जी आहे तर ती जोडताना कमी पडते. नंतर आपण ते जॉईंट देत बसतो. तर त्याआधीच आपण आधीच इथं वाढवून घ्यायची आहे. वाढीव इथं क्रॉसपट्टी त्यासाठी या पद्धतीने काढायची आहे बघा. एका साईडला 3.5 घ्यायचं, दुसऱ्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे. आता इथं बघा, मी छातीच्या घडीमध्ये 1 इंच इथं मार्जिन वाढवलेलं आहे. तुम्ही अर्धा इंचसुद्धा घेऊ शकता. पण नवीन शिकत असाल तर 1 इंच घ्या. उरली तर आपल्याला ती क्रॉसपट्टी कटिंग करता येते. पण कमी पडली तर ती आपल्याला जोडत बसण्यामध्ये भरपूर असा टाईम आपला जातो आणि त्यासाठी आपण इथं वाढीव क्रॉसपट्टी आधीच कटिंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं मी 3 इंच एका साईडला घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला 3.5 इंच ही वाढीव आपली क्रॉसपट्टी आहे. आता दोघं साईडला आपल्याला अर्धा इंच जोडण्यामध्ये जाणार आहे. तर आपली कटोरी जी आहे इथं परफेक्ट अशी उरते. आता कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांगते मी. तर ब्लाऊजवरनं माप घेऊन 7.5 आणि 8.5ची ही कटोरी आलेली होती. तर ती कशी आली ते तुम्हाला दाखवते बघा. तर बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो, तुम्ही जी कटोरी काढता तर ती तुम्ही ब्लाऊजवरनं माप घेऊन काढतात की अंदाजे काढता? तर त्यासाठी बघा, इथं मी तुम्हाला दाखवते कटोरी कशी वाढवायची ते. तर नेहमी बघा, आपल्याला जी आपण हुक लावत असतो तर त्या बाजूकडून कटोरी आपल्याला इथं मोजायची आहे. तर बघू शकता इथं जिथं आपण कटोरी जॉईंट केलेली आहे तिथून आपल्याला कापड आहे ते व्यवस्थित या पद्धतीने फिरवत आपल्याला कटोरी मोजून घेतली. आता 7.5 इंच आलेली आहे आडवी कटोरी. तर उभी कटोरी आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, 7.5 आणि 8.5 आपली इथं कटोरी 36 साईजसाठी येणार आहे. म्हणजे या ब्लाऊजवरनं मापं घेऊन. आता गडारुंदी आपण 2 इंच घेतलेली होती. तर तिथं बघा, आडवी मार्किंग गडारुंदीची करायची आहे आणि उभी मार्किंग 1.5 इंच घ्यायचं आहे. तर गडारुंदी तुम्ही ब्लाऊजनुसार जेवढी घेतली असेल तेवढी तिथे आडवी मार्किंग आपल्याला गडारुंदीची करायची आहे. आणि 1.5 इंच जे घेतलेलं आहे उभं, तर ते सर्व साईजसाठी आहे, हे लक्षात राहू द्यायचं आहे. वाटल्यास तुम्ही ही जी डायग्रॅम मी काढून दाखवते आहे कटोरी कशी वाढवायची, तर ती तुम्ही इथं वहीमध्ये काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला नंतर कोणतीही कटोरी काढायला सोपं जाईल. आता 1.5 इंचची मार्किंग केलेली होती, तिथून खाली आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला कटोरीचं इथं पुढचा पार्ट जो आपण कटिंग करत होतो तेव्हा दाखवलेलं आहे 5 इंच घ्यायचं आहे असं. आणि लहान साईज असेल तर 4.5 इंच घ्यायचं आहे. आता आडवी मार्किंग 7.5 इंच या पद्धतीने करायची आहे आणि लाईन आखून घ्यायची आहे बघा. 7.5 इंच आपण इथं टाकलेलं आहे कटोरीचं माप. आता त्याच्यानंतर जेवढी कटोरी इथं 7.5 घेतलेलं आहे त्याच्या इथं सेंटर पॉईंट काढायचा आहे आपल्याला. तर पहा, टेप या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. आता सेंटर पॉईंट आहे तिथून वरती बघा, जिथं 8.5 इंच येईल तिथपर्यंत आपल्याला वरून या पद्धतीने मीटरपट्टी आहे ती ठेवायची आहे. आता 8.5 इंच इथं येतं आहे बघा, या पद्धतीने. तर तिथं आपण आता इथं खाली लाईन आखून घेऊया. तर पहा, इथं
इथं 8.5 इंचाचं पॉईंट इथं लिहून घेऊया, म्हणजे आडवी आणि उभी कटोरी आपली 7.5 आणि 8.5 इंच आलेली आहे. आता तिघं पॉईंट जोडायचे आहे. तर 7.5 पासून मी 8.5 पर्यंत जोडून घेतलं. 8.5 पासून या पद्धतीने जिथं आपण 5 इंचाचं पॉईंट घेतलेला आहे तिथं जोडायचं आहे. आता हा जो पॉईंट आहे तो इथून वरून मोजलेला होता, आपण हे लक्षात यायला पाहिजे यासाठी मी इथं मार्किंग करून घेतली. आता हे दोघं पॉईंट आपल्याला जोडायचे आहे. तर बघा इथं सिंपल असा आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे बघा. तर इथं सिंपल असा मी देऊन दिलेला आहे कटोरीचा शेप. त्याच्यानंतर आपल्याला इथं जे साईड पार्ट आपण कटिंग केलेला आहे तर तो ठेवून आपल्याला कटोरी परफेक्ट आपली आहे की नाही तर ते चेक करण्यासाठी या पद्धतीने बघा व्यवस्थित ठेवायचं आहे. आता इथं बघा व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. कटोरी ही साईड पार्टपेक्षा आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायची असते, म्हणजे ती जोडताना कमी पडू नये. आता आकार इथं बघा कटोरीचा व्यवस्थित इथं मी साईड पार्टसारखं जोडून घेतलेला आहे. आता इथं बघा कटोरी जी आहे ती 1/2 इंच आपल्याला कमी पडते. तर या पद्धतीने जो साईड पार्ट आहे तिथून अर्धा इंच खाली मोजून घ्यायचा आहे. तर 1/2 इंच कमी पडत होती, तर त्यासाठी इथं मी मार्किंग करून घेतली आणि कटोरीचा शेपसुद्धा व्यवस्थित करून घेतलेला आहे. आता बघा या पद्धतीने 1/2 इंच आपण कटोरीमध्ये इथं वाढवून घेतलेलं आहे. तर ते इथं मार्किंग केलेलं आहे, तिथं आपण लाईन आखून घेतली बघा. आता कटोरी कशी वाढवायची हे सुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर आपण आता कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिले बघा जो अर्धा गोल आहे तर तो इथं कटिंग करायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर जी मार्किंग केलेली आहे कटोरीचा शेप दिलेला आहे तर तो इथं कट करायचा आहे. या पद्धतीने जसं मार्किंग केलेलं आहे तसं इथं कटिंग करायचं आहे, कारण आपण ती कटोरी जी आहे ती मापानुसार काढलेली आहे. तर आता तुम्ही म्हणणार ही कटोरी जी आहे ती फक्त 36 साईजसाठी आहे. तर बघा तुम्ही ही जी कटोरी आहे ती 34 साईज आणि 32 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता. तुम्ही जर पाहिलं असेल तर तब्येतीला कमी असतात आणि छाती त्यांची मोठी असते. तर कटोरी मला छोटी येते, मोठी करून द्या. तर तुम्ही या पद्धतीने कटोरी आहे ती वाढवून तुम्ही त्यांना शिवून देऊ शकता. परफेक्ट असं हे माप आहे कटोरीचं. तर या पद्धतीने बघा आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे. आता आडवी मार्किंग आपण इथं बघा 1.25 इंच घेतलं आहे. तिथून आपल्याला जिथं 2.5 इंच येत असेल तिथपर्यंत मार्किंग करून लाईन आखून घ्यायची आहे 2.5 इंचपर्यंत. तर बघू शकता या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे जे माप आहे जेव्हा आपण कटोरी शिवणार तेव्हा ते आपल्याला लागत असतं. तर त्यासाठी इथं बघा मी तुम्हाला दाखवते आहे. तर या पद्धतीने मी कटोरीचे जे टक्स आहे तर ते ब्लाऊज शिवल्यावरती टाकत असते, म्हणजे कटोरीला आपण अस्तर जोडल्यावरती टाकत असते मी. तर एका साईडला बघा 1.25 इंच घेतलेलं आहे, म्हणजे 1 इंच आणि 1/2 इंच म्हणजे 1.25 इंच घेतलेलं आहे. उभी मार्किंग आपण 2.5 इंच घेतलेली आहे. तर आज आपण बघा 36 साईजच्या ब्लाऊजची इथं कटिंग पाहिली. तर ही जी पॅटर्न आहे तर ती ठेवून आपण साध्या ब्लाऊजची म्हणजे बिना अस्तरच्या कटोरी ब्लाऊजची इथं कटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न तयार करून ब्लाऊजवरती ठेवून कशी कटिंग करायचे ते सुद्धा शिकायला भेटणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.